आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये धाव। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय। न्यायमूर्ती चांदूरकरांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी भरत गोगावले यांनी याचिका केली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये राहुल नार्वेकरांच्या निकालाला शिंदे गटानं आव्हान दिलंय। ठाकरे गटाचे आमदार अपात्र केले नाहीत म्हणून शिंदे गटानं हायकोर्टामध्ये याचिका केली आहे। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची शिंदे गटाची मागणी आहे। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची शिंदे गटाची विनंती आहे। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। न्यायमूर्ती चांदूरकरांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय। ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। 7 महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का? ठाकरेंच्या वकिलांनी हा सवाल केलाय। सोडून द्यावं, ते आता निवडणुकीत हरणार आहेत। त्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलंय। आता ही 2 महिन्यासाठी धावाधाव करून ते काय मिळवणार आहेत? सर्वोच्च न्यायालयानं जर संविधान आणि घटनेचं मान राखला तर 24 तासामध्ये सगळे अपात्र ठरतील। त्यांचा पक्ष, त्यांचं चिन्ह हे गोठवलं जाईल। लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीमध्ये स्वतःचा मत प्रदर्शित करणाऱ्या अधिकाराची जी आपल्याला दिलेला आहे त्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आमची ही लढाई आहे। नाहीतर आम्हाला सहज शक्य होतं दुसरा ग्रुप फॉर्म करायचा, सत्तेवर राहायचं, आम्हाला कोणी चॅलेंजही करू शकलं नसतं, आमची आमदारकी कोणी चॅलेंज करू शकलं नसतं।